निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या मनात कोणती नवी ब्लूप्रिंट आहे, या सगळ्याचा मागोवा आपल्याला या सत्रातून घ्यायचा आहे. राज ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहेत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सर. चर्चासत्राला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर एबीवर. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज ठाकरे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि राजकीय गोटात चर्चांना ऊत आला. त्यातच अमित ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आणखी एक सुखद धक्का दिला. क्रिकेट असो वा राजकारण, अचूक टायमिंग महत्वाचं. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती, सध्याची वेळ स्वबळाचा नारा देण्यासाठी योग्य आहे असं राज ठाकरेंना वाटतं का? युती आणि आघाडीच्या लढाईत महाराष्ट्र जनांसाठी ते पर्याय होऊ पाहतात का? आणि मधल्या काळात दूर गेलेला मनसेचा मतदार पुन्हा पक्षाकडे खेचून आणणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राजजी, तुमचं स्वागत. 2009 पासून तुम्ही निवडणुका लढताय. 9 झालं, 14, 19 आणि आता 24 आलं. 9च्या निवडणुकीमध्ये पक्षाची ती पहिली निवडणूक होती म्हणून त्याच्याबद्दलची उत्सुकता सगळ्या महाराष्ट्राला होती. या खेपेला मनसेच्या बाबतीत विचार करायचा झाला तर उत्सुकता आहे माहीम मतदारसंघाची. कारण माहीममधून राजपुत्र अमित निवडणूक लढत आहेत. असं का वाटलं तुम्हाला की आपण स्वतः कधीही निवडणूक लढली नाही पण आपल्या मुलानं लढावी, आणि आता अमित लढत असताना मनामध्ये कुठंतरी हातातला रिमोट कंट्रोल बाजूला ठेवून आपण पण निवडणूक लढवावी आज न उद्या असं कुठं मनामध्ये येतंय का? नाही. राजू, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या घरात बाळासाहेब असोत, माझे वडील असोत, आम्ही काय करायचं हे कधी त्यांनी आमच्यावरती कुठची गोष्ट लादली नाही. आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्यात त्या गोष्टी त्यांनी करायला पूर्णपणे मुभा दिली. आणि कधी म्हणजे काय म्हणू पण त्याला अडथळे सांगितले असतील, खाचखळगे सांगितले असतील, परंतु हे करायचं नाही असं कधी सांगितलं नाही. मला सुद्धा आमच्या घरामध्ये देखील मी पुढच्या पिढीला ही गोष्ट करू नको, त्याला जर वाटत असेल त्यांनी ती गोष्ट करावी, पण मग ती नीट पूर्ण तयारीत करावी आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून करावी, एवढं फक्त मी त्याला सांगितलं. कारण निवडणूक लढणं म्हणजे हे मी आजपर्यंत अनेकदा करत आलो, पण निवडणूक लढवणं हे मी कधी केलं नाही आहे. आणि केलं नसल्यामुळे माझा थॉट प्रोसेसच तसा नाही आहे. मला माझ्या दृष्टिकोनातनं मी माणसं जास्तीत जास्त निवडून आणून महाराष्ट्रामध्ये मला जे काही करायचं आहे ते मी करू इच्छितो. काही ना वाटतं मी निवडून जाऊन उभा राहून मी काही करू इच्छितो. तो हा प्रत्येकाचा मला असं वाटतं दृष्टिकोन आहे आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. पण मग आत्ता जेव्हा आपला मुलगाच इलेक्शनला उतरला आहे तेव्हा भावना काय आहेत? नाही, माझे जे बाकीचे उमेदवार आहेत, माझ्यासाठी अमित देखील तो एक उमेदवार आहे. म्हणजे उद्या माझा अविनाश जाधव असेल आणि अमित असेल, माझ्यासाठी सारखेच आहेत. मी जेवढे एफर्ट्स मी अविनाशच्या इकडे घेईन किंवा मी माझ्या नयन कदमच्या इकडे घेईन किंवा माझ्या संदीप देशपांडेच्या इकडे घेईन, तेवढेच एफर्ट्स मी माझ्या अमितच्या इकडे घेईन. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एफर्ट्स घेता येत नाही ना. म्हणजे तुम्ही किती देणार मला? आता महाराष्ट्रामध्ये मी आता 4 तारखेला माझे दौरे सुरू होतील. 4 ते मी हातामध्ये 17. सो मी काय दादर मतदारसंघात नाही. बाकीच्या ठिकाणी मला प्रचार करायचे, बाकीच्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्या इकडे जी टीम लागलेली आहे तसं प्रत्येकाच्या ठिकाणी टीम लागलेली आहे. कळलं का? सो माझे जे बाकीचे जे माझे सहकारी उमेदवार जे आहेत बरोबरचे पक्षामधले, माझ्यासाठी अमित त्यातलाच एक भाग आहे. नाही, हे झालं एक की पक्षाचा नेता म्हणून तुम्ही हे बोलताय, पण बाप म्हणून तुम्ही ह्या सगळ्याकडे अँक्सायटी नाही आहे मनामध्ये? कसं आहे, माझी पण पहिली इलेक्शन असती तर असती.
पण बाप म्हणून तर तुमची पहिलीच इलेक्शन आहे. हा बाप म्हणून फक्त त्याची आई जास्ती काळजीत आहे बापापेक्षा. आईचं जरा थोडंसं धाकधूक सुरू आहे तिचं, पण ते होईल ते. पण मग तुम्ही म्हणजे मुळामध्ये अमितला मैदानामध्ये उतरवायचं ह्या निर्णयामागचं लॉजिक काय होतं, काय विचार केला? माझं लॉजिक नव्हतं ते, त्यांचंच लॉजिक होतं ते. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की त्यांच्या ह्याच्यात ठरलं की बाबा पक्षाच्या नेत्यांनी सरचिटणीसांनी निवडणूक लढवली पाहिजे, अशा एक प्रकारची बैठक झाली नेत्यांची, ज्यात मी नव्हतो. आणि त्याच्यामध्ये अमित बोलला की उद्या प्रत्येक नेत्याने निवडणूक लढवली पाहिजे आणि उद्या जर समजा पक्षाने जबाबदारी टाकली तर मी ही निवडणूक लढवीन. अब पार्टनर बोली दिया तो देख लेंगे या लेवलला ते गेलं. मग त्याच्या बातम्या सुरू झाल्या. मी तसं दुर्लक्ष केलं म्हणजे हा बोलला असेल असं. नंतर माझी एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ॲक्च्युअल असा विषय निघाला की अमितला भांडूपंद उभं करायचं वगैरे असं माझ्याशी लोक बोलायला लागले. तेव्हा मला असं जाणवलं की हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं सिरियस थोडंसं काहीतरी घडतंय. म्हणून मग मी आणि शर्मिला त्याला रात्री आम्ही एकत्र घेऊन बसलो की हे जे सगळं चालू आहे, तू सिरियस आहेस निवडणूक लढवायला? तो बोलला की तुला असं वाटलं की मी निवडणूक लढवली पाहिजे तर मी लढवीन. तुला असं वाटलं की मी महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे तुझ्याबरोबर, मी महाराष्ट्रभर फिरेन. पण पक्षातल्या लोकांनी निवडणुका लढवल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आणि जर समजा उद्या तुम्हाला वाटत असेल तर मी इलेक्शन लढायला तयार आहे. मग मी त्याला हे पण समजून सांगितलं की निवडणूक म्हणजे काय असतं, विधान भवन काय असतं, आतमध्ये काय काय गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टीनंतर तो बोलला की माझी तयारी आहे. नाही, पण यावेळेला अशी अपेक्षा होती की जसं मागच्या इलेक्शनमध्ये आदित्य निवडणुकीला उभा राहिला त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा दिलात. या खेपेला अमितला तसाच पाठिंबा बाकीच्या पक्षांकडून मिळेल, शिवसेनेकडून पुतण्या म्हणून आणि भाजप आणि शिवसेना शिंदेची यांच्याकडून, कारण लोकसभेच्या वेळेला तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता त्यांच्या उमेदवारांना म्हणून. तर यासाठी जे काही प्रयत्न करायला हवे होते ते करावेत असं तुम्हाला का नाही वाटलं की त्यामुळे अमितचा मार्ग आणखी मला सोपा असं झाला वाटतं की असता? तो जो विचार केला होता मी आदित्यच्या वेळेला केलेला विचार होता की माझ्यासाठी जरी माझ्या एक विरोधातला पक्ष जरी असला तरी शेवटी मी राजकारण आणि नातेसंबंध याच्यामध्ये काहीतरी मी बघत असतो. आणि हे मला असं वाटतं मी लहानपणापासून माझं काय म्हणू आपण त्याला, मी त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की आदित्यच्या समोर तिथे आमची 38-39 मतं असून देखील मला असं वाटतं तो पहिल्यांदा निवडणूक लढवतोय, आपण कॅन्डिडेट नको टाकूया. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतो तसा समोरचा विचार करेल सुज्ञपणे अशी मी अपेक्षा नाही धरत. म्हणून जेव्हा मी सांगितलं ना की मी ती एक गुड जेस्चरमध्ये गोष्ट केली, समोरच्याला वाटलं तरी ती गुड जेस्चरमध्ये गोष्ट करावी, नाही तर करू नये. पण त्याच्यामध्ये काही मी ज्यावेळेला नाही लढवायचं असं ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला मी कोणाला फोन करून सांगितलं नव्हतं. मी कोणाशी फोनवरती बोललो नव्हतो की मी असं भूमिका घेतोय आणि मग ह्याची आपण परतफेड कुठेतरी आपण नंतर. पण तुम्हाला कोणी म्हटलं होतं की तुम्ही असं करा म्हणून? नाही, कोणी सांगितलं नव्हतं. मला माहितीच नव्हतं ना तेव्हा. गेल्या निवडणुकीला त्याची उमेदवारी जाहीर झाली हे थोडी मला माहिती होतं. एक कुणकुण असते किंवा उभं राहायचं चाललंय. पण ज्यावेळेला जाहीररित्या ज्यावेळेला गोष्ट येते त्यावेळेला मला असं वाटलं की इथे कॅन्डिडेट टाकू नये. त्याप्रमाणे मी ती गोष्ट केली. बरं, त्याचा मला रिग्रेटही नाही आहे. असंही नाही यार मी तेव्हा नास्ती केली तर बरं झालं असतं, ह्याला कोणा आता बघितलं ना, आता हे मला काही नाही त्याच्याशी देणं घेणं. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला. प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतो. नाही, पण जेव्हा तुम्ही आत्ता 24च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याचा नंतर शर्टलेस पाठिंबा असाही उल्लेख केला गेला, तर त्यावेळेला तुम्ही या पक्षांना तर हे सांगू शकत होतात की तुम्ही म्हणजे फक्त अमित नाही पण काही उमेदवारांच्या बाबतीमध्ये असा विचार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळात हा भाग एक स्वभावाचा असतो.
म्हणजे आता उदाहरणार्थ की त्यातल्या आपण ज्याला सेन्सिबल एक भारतीय जनता पक्ष समजा पकडला, त्यांना ही गोष्ट समजू शकते. परंतु सगळ्याच पक्षांना हे समजेल असं नाही आहे. प्रत्येकच जण आपापल्या पद्धतीने ओरबाडण्याचे सगळे प्रयत्न सुरू असतात. त्यांचं त्यांना ओरबाडू देत. आपण किती सांगायला द्यायचं आणि कुठे सांगायला द्यायचं, काय काय सांगायला द्यायचं. आणि ह्याचा तुम्हाला अनुभव तुम्हाला गेल्या लोकसभेला आलाच ना. गेल्या लोकसभेच्या वेळेला दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबई आपण सांगत असतो की ही गोष्ट तुमच्या हातातली नाही आहे, ही तुम्हाला लागणार नाही जागा, ही तुम्ही असं करू नका, हे सांगून हट्टापायी जर समजा पदरात पाडायच्या असतील जागा, पाडून घ्या. पण तुम्ही दक्षिण मुंबईच्या बद्दल सुचवलं होतं की तिथं ती जर जागा तुम्ही लढली असती तर चित्र वेगळं आलं. 100%. पण त्याच्यानंतर तुम्ही मला सांगताय की मी हे जाहीर सभेत बोलून पण झालं ना, त्याच्यानंतर तुम्ही मला सांगताय की त्यांनी आमच्या निशाणीवरती निवडणूक लढवली पाहिजे. तुमच्याकडे निशाणी मुळात कसं आहे, मी कमावलेली निशाणी हो, ढापलेली निशाणी नाही आहे ना. सो इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासामध्ये ती मिळालेली निशाणी आहे ती मला. आणि लोकांच्या मतदानातनं मिळालेली निशाणी आहे ती, कोर्टातनं आलेली निशाणी नाही मला. नाही, तुम्ही आता बोलताना ढापलेली निशाणी असं म्हणाला. तुम्हाला या गोष्टीचं वैषम्य वाईट वाटतंय की असं झालं त्या पक्षाबरोबर? ते माझं असं म्हणणं कुठच्याही पक्षाबद्दल होता कामा नये. कुठच्याच पक्षाबाबतीत ह्या गोष्टी अशा होता कामा नयेत. कारण मी ती गोष्ट केली नाही. मी ज्यावेळेला शिवसेनेतनं बाहेर पडलो त्यावेळेला मी कोणी आमदार घेतले, कोणी खासदार घेतले, माझ्याकडे आलेले असताना पण माझ्याकडे 36-37 आमदार आले होते, 7 ते 8 खासदार आले होते. आणि मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून मला नवीन पक्ष नाही काढायचे, वेळ लागेल लागू देत. पण आता तुम्हाला या गोष्टीचं पश्चाताप नाही होत की अरे 36-37 आमदार 7-8 खासदार जर तेव्हा आले असते तर आज मनसेची जिथून सुरुवात झाली ती आणखीन वरच्या पायरीवरून झाली असते आणि त्याचा फायदा झाला असता. असली नकोच आहे मला ती गोष्ट. त्यापेक्षा सत्ता न आली बरी. काय कमजोर आहे का, कमकुवत आहे का, काय आहे? वेळ लागेल, लोकांसमोर जाईन, लोकांचा विश्वास संपादन करीन, लोक देतील की एक दिवस माझ्या हातात. बाकीच्याही राजकीय पक्षांना वेळ लागलाच नव्हता इतका. शिवसेनेला पूर्ण हातात सत्ता यायला किती वर्ष गेली, भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता यायला किती वर्ष गेली. पण तुम्हाला जास्त पक्ष फुटल्याचं दुःख आहे का चिन्ह गेल्याचं दुःख? नाही, मला कोणाच्या चिन्हाची आणि पक्ष फुटल्याची नाहीये. माझं या प्रोसेसला माझा विरोध आहे. माझं असं म्हणणे, तुम्ही एक 40 आमदार घेऊन गेलात ना, कळलं का? हे फोडाफोडी म्हणजे या फोडाफोडीचं राजकारण आद्य शरदचंद्र पवार आपल्याकडे महाराष्ट्रात आहेतच की ज्यांनी अगदी पुलतपासून जी सगळी सुरुवात केली. त्याच्यामुळे फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. नाव घेणं, चिन्ह घेणं, मला असं वाटतं की ही गोष्ट योग्य नाही. उद्या अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव घेणं, घड्याळ चिन्ह घेणं, ही मला असं वाटतं ही गोष्ट योग्य नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण आहे की उद्या समजा शिवसेना घ्या किंवा धनुष्यबाण घ्या, बरोबर आहे? ही काय उद्धवची कमाई नाही आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे, त्यांचं ते अपत्य आहे, त्यांनी कमवलेली ती निशाणी आहे. आणि अशा प्रकारचं राजकारण मला नाही आवडत. आता हे बोलणंही काय पाप आहे का? नाही, मला तेच विचारायचं होतं की कोणे एकेकाळी बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं, तर ही संधी तुम्हाला जेव्हा होती तेव्हा ती घेतली नाही, याच्याबद्दलचं? नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय होतं की हा झाला बाहेरचा पर्स्पेक्टिव्ह. मी काय विचार करतो हे कधीच विचारलं नाही मला. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली त्यांची स्वतःची एक प्रॉपर्टी आहे ती, बरोबर आहे? त्या गोष्टीचं त्यांना समजा ते त्यांच्या मुलाला द्यायचंय, त्यांनी ते मुलाला द्यावं. माझा कधीही दावा नव्हता. हे मी तुम्हाला असं आता मी काय समजून सांगू तुम्हाला? मी माझ्या कुलदैवतांची शपथ घेऊन सांगू शकतो, मी कधी माझ्या डोक्याला शिवलं पण नाही. मी अनेकदा बाळासाहेबांनी ही गोष्ट सांगून झाली होती. अनेकांना असं वाटत होतं की मी त्याच्यावर दावा सांगेन,
पण तो माझ्या मनातला कधीच विचार नव्हता. त्या पक्षामध्ये असताना माझा शेवटपर्यंतचा प्रश्न हा कायम होता. एकच प्रश्न होता, माझा जॉब काय. निवडणुकीला नुसता जाऊन मी प्रचार करणार आणि प्रचार केल्यानंतर मी परत येऊन नुसता बसणार, हे माझ्याच्याने होणार नाही. त्यापेक्षा मी विड्रॉ होतो. म्हणून मी 2000 साली मी विड्रॉ पण झालो होतो. मी कुठच्याही बैठकाला जात नसे, कुठेही जात नसे, कुठे सभांना नाही, कुठे आमंत्रण आली तरी जात नसे मी. त्याच्यामुळे तुम्ही कधीतरी माझा एकदा स्वभाव समजून घ्या. काय होतं या राजकीय सगळ्या क्षितिजावरती किंवा पटलावरती ज्या प्रकारचं राजकारण चालतं, असं आपल्याला वाटतं की प्रत्येक माणूस तसाच असतो. राज ठाकरे त्यातला नाही आहे. आता तो नाही आहे ह्याचे फटके चटके खाल्लेले आहेत मी, पण त्या फटक्या चटक्यांमुळे मी तसा आता मी वागायला सुरुवात करणार आहे असं माझ्याकडनं होऊ शकत नाही. काही वेळेला एक सुधारायचं वय निघून जातं, काही वेळेला एक फुकट जायचं वय निघून जातं. कळलं का? तसं माझं एक ते फुकट जायचं वय निघून गेलंय. आणि राजजी, साधारण 90-91 मध्ये 2 पुतण्यांचं राजकारण सुरू झालं. तिकडं अजित पवारांचं आणि इकडं राज ठाकरेंचं. माझं 1 वर्ष आधी सुरू झालं. अच्छा, 90 मध्ये सुरू झालं. तर 2 पुतणे साधारण समांतर रेषेमध्ये होते. दोन्ही पुतण्यांचं नंतर आपल्या काकांशी बिनसलं म्हणू आपण. आता तुम्हाला तुमच्या दोघांची जी स्थिती आहे त्याच्याकडे बघून काय वाटतं? त्यांचा मार्ग होता तो जास्त योग्य होता? तुम्ही असं काहीतरी करायला हवं होतं की जे राजकीय यश त्यांना मिळालं, जे त्यामुळं तुम्हाला मिळवता आलं असतं? मला असं वाटतं की मी गेल्या काही वर्षामध्ये तो मार्ग मी स्वीकारला असता तर माझ्याकडे मी चांगली कमाई केली असती. पण ह्या मार्गामध्ये मी माणसांची कमाई खूप केली, लोकांची कमाई मी खूप केली, लोक खूप जोडले. आणि प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. मला नाही माहिती त्यांनी केलं ते त्यांचं योग्य होतं का अयोग्य होतं, हे त्यांचं त्यांनाच माहिती असेल, मला नाही माहिती. मी याचं काही असं नाही सांगू शकत की त्यांनी केलं चुकीचं केलं. ते त्यांच्यानुसार केलं. मी केलं ते मला असं वाटतं मी योग्य केलं. आता या 2 समान आले आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे काय झालं, मला मी मगाशी सांगितलं ना की या सगळ्या गोष्टींबद्दल मला कुठेही खंत नाही, काही रिग्रेट नाही, काही नाही आहे. आज नाही उद्या. आता मध्यंतरी छगन भुजबळ असं म्हणाले की सगळ्या तुम्हाला गोष्ट सांगतो, आजची जी निवडणूक आहे ही आता 2024ची, या 2024च्या निवडणुकीमध्ये माझा ठोकताळा मला असं सांगतोय, असं मला वाटतंय की आम्ही सत्तेत बसू. तुम्ही सत्तेत बसाल, पण आता तुम्ही स्वतःला किंगच्या ऐवजी किंग मेकर मध्ये बघायला लागलाय. मी नाही आहो सत्तेत, म्हणजे बाकीचे माझ्या बरोबरचे. हो ना. हां, पण तुम्ही रिमोट तुम्ही चालवणार ना, का रिमोट तुम्ही वापरणार नाही? नाही वापरणार. नवीन सेल्स आणलेत मी. पण तुम्हाला किंग पेक्षा किंग मेकर व्हायचंय. नाही हे किंग मेकर वगैरे नाही हो. या सगळ्या ह्याच्यामध्ये मला माझ्या ज्या काही कल्पना आहेत ना महाराष्ट्राबद्दलच्या, कळलं का, त्या साक्षात उतरवायच्या आहेत. हे सगळं ते सगळ्या गोष्टी त्या फिल्मी झाल्या. म्हणजे काय म्हणू पण त्याला की राज ठाकरे क्या बनना चाहते हैं, किंग या किंग मेकर वगैरे, ते सगळे ते ओळी तिकडच्या तिकडे. मी जे जग बघतो, मी जो महाराष्ट्र बघतो, मला असं वाटतं मी ज्या महाराष्ट्रात राहतो इतकं पुढारलेलं सर्व बाबतीतलं असं हे राज्य आहे. म्हणजे आपण म्हणतो की देशाला दिशादर्शक ठरणारं किंवा दिशा दाखवणारं राज्य, त्याची जी हालत झालेली आहे आता चहूबाजूनी, ज्याला वैचारिक गोंधळ किंवा सर्वच बाजूनी, मला असं वाटतं यातनं हे राज्य बाहेर काढणं आणि मोठं करणं गरजेचं आहे. त्याच्या माझ्या काही कल्पना आहेत. राजजी, तुमचा हा जो आत्मविश्वास आहे, म्हणजे एक आमदार निवडून येतो पण पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल असं तुम्ही स्वप्न बघता आणि धाडसानं जाहीरपणानं सांगता. त्याच्याबद्दल त्या धाडसाचं आत्मविश्वासाचं काहींना कौतुक वाटतं, काही जण त्याची फार टर उडवतात. पण मुळामध्ये हा आत्मविश्वास येतो कुठून? याचं कारण माझा या सगळ्या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ आहे. एक उद्देश माझा जो आहे तो स्वच्छ आहे आणि हे आपल्याला करायचंच आहे.
म्हणजे तुम्ही मला साधी गोष्ट सांगा ना, कुठच्या राजकीय पक्षाच्या मनात विचार आला की माझ्या राज्याची मी ब्ल्यूप्रिंट टाकावी? कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या मनात आजपर्यंत तरी आलं का की प्रत्येक विषयाचा काय तोडगा असावा, प्रत्येक विषयामध्ये आपल्याला काय मार्ग काढायचा आहे, असं कधीतरी कोणाच्या मनात आलं का? हा महाराष्ट्र ॲस्थेटिकली कसा दिसेल, कसं असलं पाहिजे, याच्यावरती कोणाला डॉक्युमेंटरी काढावीशी वाटली का? काढून बघा, मला सगळे नेते तुम्ही काढून बघा. सो माझ्या महाराष्ट्राबद्दलचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो स्वच्छ आहे, सरळ आहे आणि तो डेव्हलपमेंटचा आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र साचला जाऊ नये, खचला जाऊ नये. या महाराष्ट्रामधली जी मुलं आहेत, मुली आहेत, ही इतकी म्हणजे काय म्हणू आपण त्यांना, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आपल्याला फक्त त्यांना मार्ग ते सांगतील तर फक्त चांगला करून द्यायचा आहे. एवढं सगळं असताना आपण जर समजा आशेने त्या महाराष्ट्राकडे पाहत नसू तर मग काय उपयोग आहे त्याला? आणि मी इतका काय म्हणतो त्याला, कोता आणि असा छोटा विचार करणारा माणूस नाही मी की इथे नाही देतात मग विधान परिषदेत जर ते विधान परिषदेमध्ये राज्यसभेत इतका छोटा विचार करणारा मी नाही आहे. माझी इच्छा आहे की महाराष्ट्राने माझ्या हातामध्ये एक हाती सत्ता द्यावी, नक्की द्यावी. 5 वर्षात समजेल तुम्हाला. पण राज्य मनसेच्या म्हणजे मनसेपेक्षा तुमच्या राजकीय विचार करण्याच्या पद्धतीमध्ये इतकी चंचलता का असते? म्हणजे 2014 तुम्ही मोदींच्या बाजूने होतात, 2019 तुम्ही लावरे व्हिडिओ करत होतात, 2024 परत तुम्ही भाजपला बिनशर्त पाठिंबा देत होतात. हे आपल्या तुमच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा मला असं वाटतं- अतिगृहीत धरणं नाहीये का? म्हणजे समजा तुमचा कार्यकर्ता समजा रेल्वे स्टेशनला आला, त्याला जायचंय हे विचार करून की आपल्याला दिल्लीकडे जायचंय आणि दिल्लीत म्हणजे स्टेशनवर आल्यावर त्याला कळलं अरे ही ज्या गाडीत आपण बसणार आहे ती दिल्लीला नाही, खाली चेन्नईला जाणार आहे. त्याला माहितीच नसतं की सांगतो. राज ठाकरे काय सांगतो. भूमिका घेणार आहे. याचं कारण असं आहे, कारण पत्रकार जास्ती कन्फ्यूज करतात लोकांपेक्षा. सोपं आहे माझं. समजा आपण एका माणसाकडे बघतो, बरोबर आहे. समजा आता 2014च्या अगोदर नरेंद्र मोदींनी सांगितलं की बाबा आम्ही सिलेंडरचे भाव खाली आणणार, आम्ही काय तो तुमचं काय पेट्रोलचे भाव खाली आणणार, त्याच्यानंतर आम्ही काय इन्कम टॅक्स रद्द करणार किंवा वगैरे 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 हा जे काय असेल ते. माझं असं म्हणणं आहे की आपण एक माणूस बघतो आणि तो माणूस बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की नाही ह्याच्याकडे काहीतरी घडेल. आणि तो माणूस सत्तेवरती आल्यानंतर तो काहीतरी वेगळंच बघायला लागतो की नोटा बंद कर, अजून काहीतरी बंद कर, ह्या अरे हाच ना तो माणूस. आत्ता निवडून आल्यावरती हा माणूस बदलला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे माणूस बदललेला चालतो, मग भूमिका नाही बदलायची. आणि माझ्या भूमिकेबद्दल काय घेऊन बसलात तुम्ही? मला सांगा, भारतीय जनता पक्षाने बदललेल्या भूमिका मी तुम्हाला अशा ओळीत सांगेन. शरद पवारांबद्दल बोलायलाच नको, भूमिका पण लाजते. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका काढून बघा. तुमच्या अजून कोणी पवार झाले, बाकीचे सगळेच काँग्रेस, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी आजपर्यंत करत आल्या. प्रश्न मला विचारताय? नाही, प्रश्न तुम्हाला यासाठी कारण तुमची भूमिका बदलते ना. उद्धव ठाकरेंनी आता एकदा भाजपचा हात सोडला, ते काँग्रेस बरोबर गेले, काँग्रेस बरोबर राहिले. तुम्ही 14 भाजपचा हात धरलात, 19 काँग्रेसचा हात धरलात, मी 14 कोणाचेही हात धरले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मी हात धरले नाहीत, पाठिंबा दिला. पहिली गोष्ट म्हणजे मला हा योग्य वाटला. मला सांगा, तुम्ही जर समजा चॅनलवरती एखादा माणूस जर चांगला समजा तरी काम केलं असेल तर चांगलं बोलता की नाही बोलत? आणि समजा त्याच माणसाने समजा काहीतरी खून केला तर तुम्ही काय म्हणणार? नाही नाही, माणूस चांगला आहे पण चूक झाली, त्याच्याकडे खून झाला, असं बोलता का? माणूस वाईट आहे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं, याला तुम्ही भूमिका बदलणं म्हणता? भूमिका तुमच्या स्वार्थासाठी बदलत असेल ना, तुमच्या पदांसाठी बदलत असेल, तुम्ही सत्तेसाठी बदलत असाल, मी समजू शकतो. जे बाकीचे लोक करतायत, बाकीच्या लोकांनी सत्तेसाठी खुर्च्यांसाठी केलं ना. मला मुख्यमंत्रीपद हवं म्हणून मी भाजपला बाजूला सारला. तुम्ही मला 4 भिंतीमध्ये कमिटमेंट दिली होती 2.5 वर्षाची. कसली 4 भिंतीमधले कमिटमेंट? आधी येऊन का नाही सांगितलं तुम्ही? लोकांसमोर येऊन का नाही सांगितलं?
तुम्ही व्यासपीठावरती असताना नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. तुम्ही व्यासपीठावरती उद्धव ठाकरे असताना तुमच्यासमोर अमित शहा बोलले आहेत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. का नाही घेतला आक्षेप? आणि मग हे सगळं एवढं रामायण घडल्यानंतर पत्रकार एकही त्यांना विचारत नाही तुम्ही का भूमिका बदललीत. मला असं वाटतं माझ्या बाबतीत जाणून बुजून चालू आहे. कुठच्या तरी राजकीय पक्षांचा अजेंडा काही पत्रकार चालवत आहेत असंच मला वाटायला लागलं की हे सतत बोलायचं ह्याची भूमिका बदलली. कुठची भूमिका बदलली? नाही, भूमिका ही बदलली की 24 मध्ये तुमचा भाजप आणि मोदींना पंतप्रधान म्हणून पाठिंबा होता, 19 मध्ये तुमचा भाजप आणि मोदीला विरोध होता आणि 24 मध्ये तुमचा भाजप आणि मोदींना पाठिंबा होता. करेक्ट. आता याचं कारण ज्या वेळेला वाईट गोष्टी घडल्या, चांगल्या गोष्टी घडल्या त्यावेळेला मी पाठिंबा दिला, वाईट गोष्टी घडल्या त्यावेळेला मी विरोध केला. ज्या वेळेला परत चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, ह्या 2 भागातला आहे ना विषय, 14 ते 19 बरोबर आहे, 19 ते 24 3 भूमिका. या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला मला चांगलं वाटलं त्यावेळेला मी चांगलं बोललोय, हाणायचं त्यावेळेला हाणलेलं आहे. आणि पुन्हा मी ज्या वेळेला व्यासपीठावरती गेलो त्यावेळेला महाराष्ट्राबद्दलच मागणी केलं ना मी की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करा. आणि हे सगळं बोलल्यानंतर आज मराठी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा जर समजा पंतप्रधानांकडनं मिळाला, मी एक मागणी केल्यानंतर, मागणी खूप वर्षांची आहे, पण त्या सभेमध्ये मी त्यांच्यासमोर ही मागणी केल्यानंतर पुढच्या काही महिन्यात जर समजा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर मी शिव्या घालायच्या. जी गोष्ट चांगली आहे त्याला चांगलं म्हणणं हे जर पाप असेल, मला असं वाटतं तुमच्या दृष्टिकोनात पाप आहे, माझ्या नाही. पण मग आता तुमच्या मनामध्ये राग आहे का लोभ आहे भाजपबद्दल? नाही, राग लोभाचा विषयच नाही आहे. ते समोरचा कसा वागतोय त्याच्यावरती आहे ना. समजा तो नाग तो म्हणजे भाजप नाग नाही, एक नाग गळ्याभोवती आला आणि असा समजा बसून राहिला तर मी म्हणेल वा रे वा 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 छान छान, बरोबर की नाही? तोच नाग असा आला आणि मला समजा गळा आवडला तर तुम्ही काय म्हणणार? आवडू देत, चांगलं आहे. मला असं वाटतं राजू, ह्या गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. मी ज्या गोष्टी आत्तापर्यंत बोललोय किंवा वागलोय ना, ते मी माझ्या स्वार्थासाठी, कुठच्या पदासाठी आणि कुठच्या तरी काय म्हणतो त्याला की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे, माझे आमदार एवढं झालं पाहिजे, आणि हे जे राजकारणात सौदेबाजी असते ना, या सौदेबाजीतनं घेतलेल्या भूमिका नव्हत्या माझ्या. शरद पवारांनी घेतलेल्या भूमिका, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिका, या बाकीच्यांनी आता गेल्या 2 वर्षात घेतलेल्या भूमिका, या सौदेबाजीतनं घेतलेल्या भूमिका आहेत. यांना काहीतरी सत्तेत पद पाहिजे, सत्तेतला कुठची गोष्ट पाहिजे, याच्यातनं घेतलेल्या भूमिका आहेत. त्याला भूमिका बदलणं म्हणतात. मी कुठच्या स्वार्थासाठी घेतलेली भूमिका नाही आहे ना ती. मी फक्त सांगतोय हे या माणसाने चांगलं केलं, हे या माणसाने वाईट केलं. देशाचा पंतप्रधान झाल्यावरती जर समजा एका गुजरातचे जर समजा फायदा होणार असेल, मला ते आवडणार नाही. पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य हे समान आपत्त्यांसारखं असलं पाहिजे. यात काय गैर बोललो मी? बरं, ज्याला 2014ला तुम्हाला आठवत असेल तर माझ्या भाषणांमध्ये मी काय म्हणालो होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या 3 राज्यांकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं. त्या राज्यांमधली गरिबी घालवावी, त्या राज्यांमध्ये उद्योगधंदे आणावेत, ती राज्य मोठी करावीत, जेणेकरून त्या राज्यांचं ओझं महाराष्ट्रावरती येणार नाही. म्हणजे आपण काही गोष्टींच्या अपेक्षा एका माणसाकडनं ठेवल्यानंतर जर समजा एक माणूस आल्यावर वेगळ्याच गोष्टी घडत असतील की ज्याची काही गरजच नाहीये. म्हणजे आता साधी आपण गोष्ट बघूया की नोटबंदी ही फसलेली गोष्ट आहे. ही सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या अर्थतज्ञांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ज्याची काही आवश्यकताच नव्हती त्याच्यावर बोलायचं नाही. मला असं वाटतंय की स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या काहीतरी एक हावरटपणासाठी, स्वतःच्या सत्तेसाठी किंवा कुठच्या गोष्टींसाठी, पदांसाठी ज्या वेळेला तुम्ही भूमिका बदलतात त्याला भूमिका बदलणं म्हणतात. तुम्ही जे करता त्याला? मी जे करतोय त्याला चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाला वाईट म्हणणं. पण याच्यामध्ये तुमचा मतदार किंवा तुमचा कार्यकर्त्याला तुम्ही कन्फ्यूज नाही करत? नाही ना, कन्फ्यूज तुम्ही लोक करता. आम्ही लोक कसे करतो? पत्रकार करतात. हे प्रश्न विचारून माझं असं आहे की त्याच्यात असं आहे की एक सेकंद
की तुम्ही या मी खेपेला एक मिनिट, मी सांगणार आदित्य ठाकरे नाही हां, हा, मी सांगून ठेवतो. की आत्ता तुम्ही म्हणणार की भाजपला मतं द्या, आत्ता तुम्ही म्हणणार की काँग्रेसला मतं द्या, परत तुम्ही म्हणणार भाजपला मतं द्या. तर कार्यकर्त्यांना झेंडा म्हणजे कुणाचा झेंडा घरात झेंडा- ठेवायचा आणि कुणाचा खांद्यावर पहिली गोष्ट घ्यायचा? म्हणजे तो माझा जो सहकारी माझा जो आहे तो माझा झेंडा हातामध्ये घेऊन ये. आज ह्याचा झेंडा हातामध्ये घ्या आणि उद्या त्याचा झेंडा हातामध्ये घ्या असं नाही सांगितलं मी कधी त्याला. हा विषय झेंड्याचा नाही आहे, कळलं का? हा विषय तुम्ही कसा एक तुमचा दृष्टिकोन काय या गोष्टींकडचा तो फक्त तुम्ही नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. मी हजार वेळा सगळ्या अनेक पत्रकार माझ्यासमोर जेव्हा येतात, मी अनेक नेत्यांच्या पत्रकार परिषदा बघत असतो. कोणी त्या नेत्यांना आजपर्यंत भूमिका बदलण्याच्या प्रश्न विचारलेले नाही आहेत. मला का विचारता? कारण मी विचारतोय. याचं कारण बाकीच्यांना पण विचारा मग. मग विचारेन ना. बाकीचे जेव्हा इथं येतील तेव्हा बाकीचे विचारेन. ज्यावेळेला येतात ना जेव्हा त्यावेळेला मला असं वाटतं बाकीचे ज्यावेळेला येतात इथे मी बघितलेत ना आलेले लोक. मी जेव्हा बसेल तेव्हा विचारेन. ज्या वेळेला तुम्ही विचारा किंवा बाकीचे पत्रकारांना विचारा की ज्यावेळेला ते पत्रकार परिषदा होतात, ज्यावेळेला बसवता तुम्ही इथे, त्यावेळेला जेव्हा ते नेते येतील त्यांना विचारा की तुम्ही ही भूमिका का बदललीत. आता मी जो प्रश्न सांगतोय ना तो उद्धव ठाकरे आल्यावरती विचारा की तुमचं 4 भिंतीमध्ये जर बोलणं झालं होतं हे तुम्ही बाहेर येऊन अधिकाराने सांगितलं. पण तुमचं काय म्हणजे तुमच्या 2 जणांमधला विषय आहे, अमित शहा आणि उद्धव ठाकरे. अमित शहा म्हणता असं बोललेच नाहीत. तुमचा कोणावर विश्वास आहे? कोणावरती विश्वास? माझा दोघांवरती विश्वास आहे. माझं असं म्हणणं तुम्ही युतीत निवडणूक लढवलीत ना, तुम्ही दोघे जण युतीत होतात ना, तुम्ही युतीमध्ये मतं मागितलीत ना लोकांसमोर, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला लोकांनी तुम्हाला बहुमत दिलं, मला असं वाटतं 160 आमदार तुमचे निवडून आले. 160 आमदार निवडून आल्यावरती तुम्ही म्हणताय की आता ह्यांनी मला 2.5 वर्षाची कमिटमेंट द्यावी. ते म्हणतात आम्ही अशी काही दिलीच नव्हती. ज्या वेळेला तुमच्या समोर पंतप्रधान आणि गृहमंत्री हे तुमच्या समोर ज्या वेळेला येऊन सांगतात की आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे, त्याला गप्पा का बसलं? तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलं? त्याच वेळेला ह्याची चर्चा का नाही सुरू झाली की शाह तुम्ही माझ्याशी काय बोलला होतात, मग हे सगळं व्यासपीठावरती काय सुरू आहे तुमचं? ज्या वेळेला त्यांना कळलं की आमच्याशिवाय सरकार बसू शकत नाही आणि आता आपल्याला बरोबर चेपता येईल, त्यावेळेला ही गोष्ट त्यांनी सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात. पण राज्य गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचं इतकं विचका चिखल झाला पूर्ण घाण. तुम्ही याच्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार कोणाला धरता? शरद पवारांना. कारण याची सुरुवातच त्यांनी जर समजा 78 पासून केली नसती तर हा उद्योग कोणाला सुचलाच नसता. जे 78ला त्यांनी केलं, 92ला त्यांनी केलं, राणेंच्या वेळेला त्यांनी केलं. म्हणजे राणे पहिले एनसीपीत जाणार होते, तुम्हाला आठवते ना? ते पहिले एनसीपीत जाणार होते. बाहेर पडल्यावर शरद पवार साहेबांनी हात वरती केले आणि मग ते काँग्रेसमध्ये गेले. अच्छा, आधी एनसीपीत जाणार होते ते? हो, असं पवारांनीच सांगितलं. म्हणजे माझं मत नाही सांगत आहे, असं शरद पवारांनी सांगितलं. पण मला असं वाटतं हे 3 वेळा गोष्ट घडली, शरद पवारांनी सुरू केली आणि मग पुढे त्या गोष्टींची सवय लागत जाते, ज्याला आपण म्हणतो निगरगट्ट मन व्हायला लागतं. आज मी तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रामधली परिस्थिती जर समजा तुम्ही बघितलीत ना, म्हणजे इतकी घाणेरडी लाजिरवाणी, म्हणजे तू नाही देत मग इथे जातो, तू नाही देत मग इथे जातो, आणि त्याचा कोणालाच काही वाटत नाही. मला तर आत्ता असं वाटतंय की ही निवडणूक मतदारांनी त्यांच्या मतांचा केलेल्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे. परत या लोकांची हिंमत होणार नाही की मी इथून फुटून पैसे घेऊन त्या पक्षात जायची. ह्याची हिंमत कशी होते? लोक काय नोकर आहेत का यांचे? उन्हातानामध्ये उभं राहायचं आहे ना, मतदान करायचं आणि त्याच्यानंतर ह्या करोड रुपये घ्यायचे आणि दुसऱ्या पक्षात जायचं. आणि ह्याच्यानंतर जर समजा लोकांनाही काही वाटेल असं झालं असेल, परमेश्वरच वाचो या महाराष्ट्राला, अजून काही नाही होऊ शकत. पण तुम्हाला वाटतं की याच्यातनं आपण बाहेर येऊ? हा इतका चिखल झालाय आणि तो आता राजकारण इतकं व्यापून गेलेलं आहे. राजू, एक गोष्ट सांगतो की इतकाही मेलेला नाही महाराष्ट्र. हा राजकारणापुरता आहे आणि असा महाराष्ट्र मरायचा नाही ना. महाराष्ट्रामध्ये खोलवर झालेले जे संस्कार आहेत इतक्या वर्षांचे, मला असं वाटतं ते अशी मरायचे नाहीत. हे फुटकळ काही लोक जे वागतायत यातनं फक्त महाराष्ट्राची प्रगती होत नाही, ओरबाडला जातोय महाराष्ट्र, पण सांस्कृतिक आणि इतर गोष्टींमध्ये महाराष्ट्र खूप मोठा आहेच ना. आणि मला नेहमी वाटतं ना की महाराष्ट्रामधले मोठे तुमच्यासारखे सगळे संपादक, साहित्यिक, कवी
ह्यांनी येऊन ह्याचं म्हणजे प्रबोधन करणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. ज्याला जमीन मशागत करणं ज्याला म्हणतो आपण जमिनीची, तशी मशागत करणं गरजेचं आहे आत्ता. आणि तेही नाही झालं तर मग मरेल, मग पुढे काय नाही होऊ शकत. ते तुमच्या लेखी ही निवडणूक आणि पुढची 5 वर्ष महत्वाची आहेत. खरंच महत्त्वाची आहेत, खरंच महत्त्वाची आहेत. आणि माझी तर म्हणजे आपलं तर अनेकदा बोलणं झालं या विषयावरती, पण माझी सगळ्या आमच्या चॅनल्सना माझी हात जोडून विनंती आहे, हे जे सकाळी उठून जे वाटेल त्या भाषेत बोलतात, ह्यांना पहिले दाखवायचे बंद करा. तुम्ही एकदा ह्यांना दाखवायचे बंद केलेत की बाबा ही भाषा वापरणार असेल माझं चॅनल दाखवणार नाही, हे ज्या दिवशी बंद होईल मला असं वाटतं त्या दिवशी आपण सुधारायला सुरुवात करू. पण राजजी, तुम्हाला असं नाही वाटत की नेत्यांनी काहीही बोलावं आणि चॅनलनी स्वतःला सांभाळावं? नाही, लोकांना हे कळावं ना की काय लायकीचे नेते आहेत. त्यांना ते कळलंय. मला भीती कुठच्या गोष्टीची, लोकांना ह्यांची लायकी कळलेली आहे. भविष्यातली येणारी जी लहान मुलं आहेत ना, जे या राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना जर असं वाटायला लागलं की हे राजकारण असतं जे आपण पाहतोय ते, तर ते भीषणावं आहे. मग नाही कोणी वाचू शकत. त्यांना जर खालपर्यंत आत्ता कळले, ह्यांना समजलं नाही समजलं सोडून द्या, त्यांचं समजा तुम्ही तोंड बंद केलीत, दाखवायचं बंद केलं, पण खालच्यानं जर समजा असं वाटलं की नाही राजकारण अजून चांगलं आहे आपल्याकडचं, तर मला असं वाटतं की तो होप आहे, ती आशा आहे. हे अर्थात सगळ्यांनी बंद केलं पाहिजे, एका चॅनलने बंद करून होत नाही ते. परंतु माझं सगळ्यांना सांगणं आहे, आणि मी सतत अनेक संपादकांना मी गोष्ट सांगत असतो की तुम्ही पहिले दाखवायचे बंद करा. आज आपण सोशल मीडियावरती वेडी झालेली माणसं बघतोच आहोत, घराघरामधली कुटुंबाच्या कुटुंब नाचतंय काय काय चालू आहे. हे मला असं वाटतं त्या वॅक्सिनचे परिणाम नाही येत नाही, कारण सगळं त्या लॉकडाऊन नंतरच सगळं सुरू झालं जास्ती. पण या निवडणुकीमध्ये तुमची तर सत्ता येणार नाहीये, तुम्ही पण सत्तेमध्ये असणार आहात. तर तुम्हाला ज्या 2 प्रमुख आघाड्या आहेत त्यापैकी दोन्ही तुम्हाला चालू शकतात का कोणी वर्ज्य आहे? नाही, मला असं वाटतं काम महत्वाचं आहे. कोण 2 आघाड्या म्हणजे? एक महाविकास आघाडी नाही, आहे. महाविकास आघाडी नाही, महाविकास आघाडी नाही. तर म्हणजे तुमचं असं मत आहे की महायुतीची सत्ता येईल आणि त्या सत्तेमध्ये तुम्ही असाल? मी तुम्हाला एक राजूजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी शिवसेनेमध्ये असताना तेव्हापासूनचं जर समजा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कुठचा पक्ष जर माझ्या आयुष्यात आला असेल तर तो भारतीय जनता पक्ष झाला. मग ते प्रमोद महाजन असतील, गोपीनाथराव आमचे मुंडे असतील, नितीन गडकरी असतील, किंवा घरी येणं जाणं अटलजी किंवा अडवाणीजी किंवा इतर जे पक्षातले लोक होते यांच्याशी संबंध आला. माझा कधी काँग्रेस NCP असा कधी संबंधच आला नाही कोणाशी, कधीच नाही. मग गाठी बेटी हा भाग वेगळा, समोर आले हाय व्हॅल्यू करणं वगैरे, पण अदरवाईज असा कधी संबंध आला नाही की आपण गप्पा मारतोय, जेवतोय किंवा कुठेतरी बाहेर गेलोय दौऱ्यावर, असं कधी झालंच नाही. त्याच्यामुळे तो जो संबंध आला तो भारतीय जनता पक्षाशीच आला. म्हणजे संघामधली अनेक माणसं असतील की ज्यांचा अनेक वर्षापासूनचा माझा परिचय आहे, की घरी येणं, घरी भेटणं किंवा अजून बाहेर कुठे भेटणं, तसाच आला तो. तर या निवडणुकीचं तुम्ही म्हणजे काय चित्र बघता? लाडकी बहीण या सगळ्यामध्ये त्या योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच मी इतकी ज्याचा काही थांगपत्ता लागू शकत नाही अशी निवडणूक मी पहिल्यांदाच बघतोय महाराष्ट्रामध्ये. आणि मला लोकही काही बोलताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या मनात काय आत्ता दडले आणि काय ते करणार आहेत मला कल्पना नाही या गोष्टींचं. लाडकी बहिणी योजनेचं काय होणार आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, कुठची गोष्ट कोणालाही फुकट देऊ नये, कारण तुमच्याकडे फुकट कोणी काय मागत नसतं. महाराष्ट्रामधल्या ज्या माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींना मला असं वाटतं सक्षम बनवा ना, चांगले उद्योगधंदे आणा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना सक्षम बनवा, त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ देत. आणि त्या कुठे सांगतात की आम्हाला मेहनतीशिवाय आम्हाला तुम्ही पैसे द्या म्हणून. मी देत आहेत, जात आहेत खात्यापर्यंत, ते घेत आहेत, पण ते काय त्यांना आवडतं याच्याला भाग नाही आहे. उलट आपण लोकांना लाचार बनवतोय, फुकट गोष्टी देऊन आपण लाचार बनवतो, चुकीचं बनवतोय आपण. उद्या तरुणांना तुम्ही पैसे द्यायला सुरुवात केली, तो म्हणाल बरं बस झालं, मला काय काम करायची गरजच नाही. पैसे मिळाले तो करेल काय?
मोदी जो ड्रग्ज घेईल, काही घेईल. माझं असं मत आहे, सरकारचं काम आहे त्यांना हाताला काम देणं. मग ते महिला असतील, कोणी असेल. शेतकरी आमचा, तो का कुठे वीज फुकट मागतोय? तो म्हणतो मला विजेला सातत्य द्या, माझा पंप बंद पडणार नाही, तेवढी गोष्ट बघा, मला वीज नीट द्या, थोडी कमी भावात द्या, फुकट द्या. असं कुठचा शेतकरी बोलला आजपर्यंत मला जरा सांगा? कुठची बहीण बोलली आजपर्यंत मला फुकट पैसे द्या? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळा हा जो फुकट देण्याचा जो पैसा असतो, हा तुम्हाला 1 महिना 2 महिना पुरेल, तुम्ही काढाल कुठून ना कुठून तरी. महाराष्ट्र दिवाळखोरीला लागेल, कंगाल होईल महाराष्ट्र ह्याच्यातनं. आज ह्या सगळ्या फुकटच्या योजनांमधून महाराष्ट्रावरती जवळपास 1 लाख कोटीचं कर्ज येईल. अगोदरची कर्ज फेडता येत नाहीत आपल्याला, आपण अजूनही कर्ज वाढवतोय. असं महाराष्ट्र, असं नाही सरकार चालणार. तुम्ही काय बघता, सरकार कसं बनेल, कोण मुख्यमंत्री होईल, काय तुम्हाला दिसतंय? नाही, मला असं वाटतं सरकार बनेल युतीचंच. आता 1-3 महिन्यापूर्वी असं वाटत होतं की आघाडी बिघाडीचं जरा थोडंसं वरती चाललंय, पारडं बिरडं असं वरती चाललंय असं वाटत होतं. पण पुन्हा ह्याच्या निवडणुका झाल्या तुमच्या हरियाणाच्या, परत थोडंसं बदललं. अर्थात इतकं सोपंही नाही आहे युतीला, त्यांना इतकं सोपं नाही आहे ते. पण बघू काय मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री कोण वाटतंय? भारतीय जनता पक्षाचा होईल, आमच्या साथीने. मध्यंतरी शेवटचा प्रश्न, मध्यंतरी छगन भुजबळ असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये पुतण्यांच्या DNA मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सगळीकडे पुतणे घोळ करतात. आता काय करायचं? तर तुम्हाला सगळ्या पुतण्यांना घेऊन काहीतरी एक त्यांचं करावं असं वाटत नाही का? भुजबळांनी एक पक्ष काढावा आमचा. नाही, कसं आहे, आता मुलंही आहेतच की, आणि भुजबळी पुतण्याबरोबरच गेले ना, ते थोडी काकांबरोबर थांबले. मला असं वाटतं भुजबळांनी तरी किमान काकांची साठ सोडायला नव्हती पाहिजे. तुमची सहानुभूती पुतण्यांसाठी आहे? हा, भुजबळांसाठी निश्चित नाही. बरं राजजी, तुम्हाला? मला अजित पवारांबद्दलची एकच गोष्ट मला आवडते. मला बाकी जणांचं राजकारण मला काही फारसं काही आवडत नाही, किंवा त्यांचे काही बाकीच्या गोष्टी तर नाहीच आवडत. पण मला एक गोष्ट अजित पवारांची आवडते, त्यांनी जातपात कधी मानली नाही, किंवा जातीपातीच्या राजकारणात ते कधी अडकले नाही. म्हणजे जे शरद पवार जे आजपर्यंत करत आले, त्याच्यामुळे तुम्हाला इतक्या वर्षात तुम्हाला अजित पवार कुठे करताना ही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही. मला असं वाटतं ही एक मी बघत असलेली एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आता इथं नानाभाऊ आहेत बसलेले. नानाभाऊंच्या बद्दलची कोणती पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? मी नानाभाऊंच्या आत्ता गेलो होतो मी त्यांच्या इथे, तर त्यावेळेला तिथे मला पॉझिटिव्ह गोष्ट नाही, त्यांची चांगली हाईट बीट वगैरे सगळी एकदम छान आहे, चांगले हँडसम आहेत ते. पण त्यांच्याकडे गांधीजींचा पुतळा मी बघितला, तो एवढाच आहे. तर मी जरा आता मी दाखवणार त्यांना फोटो. तो पुतळा बघितला, त्याचे दंड बघितले, त्याचे मांडिया बघितल्या, सगळ्या पाय बघितले, असे धष्टपुष्ट गांधी आहेत तिकडे सगळे असे, आणि एवढेच आहेत. तो पुतळा बघताना मला असं वाटलं की दादासाहेब रेगे आमच्या इकडे येऊन गेले असावेत, आणि त्यांना नाव सुचलं असावं बालमोहन म्हणून. एवढेच गांधी आहेत एवढे तिथे. तर मला असं वाटतं पहिल्यांदा पुतळा बदला तिथला, बरं का. तर राजजी, खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणे अनेकावी आपली ही मुलाखत गप्पांचा, म्हणजे सर्वात जास्ती मुलाखती या माणसाबरोबर झालेल्या आहेत. मगाशी आम्ही बोललो होतो सगळ्यांच्या मुलाखती एका बाजूला आणि राजीव खांडेकर आणि राज ठाकरेंच्या मुलाखती एका बाजूला, असं जवळपास तर ते पारडं जास्ती जड असेल. नाही तर तुम्हाला खूप शुभेच्छा. मनसेचे अध्यक्ष म्हणून, अमित ठाकरेंचे वडील म्हणून, दोन्हीसाठी भरपूर शुभेच्छा आणि थँक्यू आज आल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. राज ठाकरेजी, या कार्यक्रमाचं नाव आहे माझा महाराष्ट्र माझं विजन, आणि तुमच्या विजन मधला जो महाराष्ट्र आहे तो कायमच स्वप्नवत वाटलाय. राजकीय
प्रफुल्ल पटेल यांनी नवाब मलिक यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय. नवाब मलिक यांच्या संदर्भात आता मित्रपक्षांसोबत आम्ही चर्चा करणार असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत. नवाब मलिक आमचे सहकारी आहेत आणि म्हणूनच त्यांना एबी फॉर्म दिला असंही त्यांचं म्हणणं आहे. नवाब मलिकांच्या उमेदवारीवरती प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. आहे ते पूर्वी पण आमच्या पक्षामध्येच होते आणि काही असं काही नवीन काही घडलेलं नाही आहे. आता जे काय असेल आम्ही